तर आज मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर सारखा पाऊसच चालू आहे आता, कंटिन्यू बुरबुर चालूच असते. आणि झाडं काल लावलेली होती ना, तर आज मस्त तेलदार दिसत आहे, अशी टवटवीत झालेली आहे. तर त्यांना पाणी पण भेटलं ना, लावल्या पाऊस पण आला, त्यामुळे छान झालेली आहे. आणि आज प्रदोष होता, तर आज प्रदोषची पूजा आहे ना घरातच केली, कारण की पावसामुळे काही कुठे गेलो नाही. आणि आई आता स्वयंपाकाला लागला आहे, कारण की आम्हाला उपवास सोडायचा आहे. तर आज सगळ्या भाज्या आई करताय, तर तुम्हाला दाखवते मी. आई इकडे मेथीची भाजी करताय, तिकडं काय केलंय आई? कारलं. पनीर काल खाल्लं काल आपण. आज इकडे मेथीची भाजी, मस्त हिरवीगार मेथीची भाजी आणि कारलं. इकडे ना मस्त कारलं मेथीची भाजी आणि सगळ्यांसाठी चहा पण ठेवलेला होता. जयाताई इकडे भाजी निवडण्याचं काम करताय. भाजी आणली होती, छान आहे का हो? छान मस्त आहे. गावातून आणली होती, आता पोरांना आणायला गेले तेव्हा. काय चाललंय इकडे? नेमके शेंगा खाताय? शेंगा नाही खाते मग ऐक ना, ही तार आहे का? ही तार फक्त येते ना, अशी उकळ दाखवायची, अशी गोल फिरवायची. झुंबर आहे ना खराब झालेलं होतं, जमल ना. तर आज मस्त क्लीन केलंय आणि ते लावण्याचं काम मिस्टर करताय इकडे. नको नको, तू बसती रे गपची जाता. झुंबर आहे ना थोडंसं काचा क्लीन करायच्या होत्या ना, तर ते काढून घेतलेलं होतं. आता बघा किती स्वच्छ दिसतंय. तर पूर्ण क्लीन करून घेतलं होतं आणि मिस्टर आता फिट करताय, म्हणजे लावून देत आहे, कारण की ते थोडंसं लावायला पण अवघड आहे. गुड मॉर्निंग. चला चालू शाळेत सर्व तुम्ही पण काय? शाळेत बसणार आहे. ए अंशू, पप्पा काय म्हणताय? नाही का? मग छोटेच मुलं बसतात का? मग एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल ना. हाय. अगं तिकडे कुठे? इकडं. तर अंशू मस्त सकाळी सकाळी स्कूलला चालली. बाय बाय. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ आहे ना, तो आज बुधवारचाच येतोय तुम्हाला. तर सकाळी सकाळी मी मस्त क्लिनिंग करून घेत होते. तर सकाळी क्लीन केलं का छान घर असं फ्रेश वाटतं. आणि काल काही प्रदोषचं जास्त काही शूट घेतलं नाही, त्यामुळं मग आज शूट घेऊन मग आजच टाकलं. तर काचा पण स्वच्छ क्लीन करून घेत होत्या. कॉलिन मारून आहे ना मस्त एका कॉटनच्या कपड्याने मस्त अशा पुसून घेत होते. तर फ्रेम वगैरे सगळंच थोडंफार आहे ना आज घरातलं क्लीन करून घेतलं. मी रोजच ते पुसून घेते, कारण की ना जी काचा असताना त्याच्यावर खूप धूळ बसलेली असते, त्यामुळं त्या क्लीन केल्या की छान असं दिसतं आणि फ्रेश वाटतं घरामध्ये. तर सगळे पण कोपरे वगैरे जे खिडक्यांचे असतात ना, ते मी कायम पुसत असते, कारण की ना त्यामध्ये खूप धूळ बसते आणि आपले मुलं काही पण खरकटं वगैरे सांडवतात ना घरामध्ये, सोफ्यावर खायला बसतात, तर ते पण खूप खराब होऊन जातं. त्यामुळे ते सगळं क्लीन करावंच लागतं. सकाळी सकाळी घरं क्लीन करून घेतली का एकदम छान आणि फ्रेश वाटतं. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं घरामध्ये. तर व्हिडिओचं स्पीड आहे ना थोडंसं वाढवलेलं आहे, कारण की व्हिडिओ आहे ना खूप मोठा झाला असता त्यामुळे. आणि इकडे ना काचेच्या खाली जे सापट असते ना, ते पण स्वच्छ क्लीन करून घेतली आहे, कारण की खूप धूळ बसलेली असते त्यामध्ये, त्यामुळे ना असं स्वच्छच करून घ्यावं लागतं. टी व्हीवर मस्त आहे ना स्वामी समर्थांचे मंत्र चालू होते आणि आवाज होता ना, त्यामुळे म्यूट केलं आहे, कारण की मग कॉपीराईट आला असताना त्यामुळे. तर छान असं कॉलिनने सगळं क्लीन करून घेतलं आहे मी आज फर्निचर. आणि ना ते कप्पे आहे ना त्यामध्ये ना खूप धूळ येते. तर रोज जरी पुसले ना तरी त्यामध्ये तुम्हाला धूळच दिसेल, कारण की ना त्यामध्ये रोज झाडल्यानंतर धूळ बसते. आणि सोप्याचे जे कॉर्नर आहे ना ते पण असे खाली ना, त्यामुळे त्यांच्यात झाडताना आहे ना खूप धूळ उडते, त्यामुळे ते पण सारखे क्लीन करून घ्यावं लागतं. टी व्ही पुसण्यासाठी ना मी एकदम मऊ कपडा वापरते. तर मी आज काही टी व्ही पुसलेला नव्हता, तर टी व्हीच्या साईडचं जे बॅक साईडचं असतं ना ते पुसून घेतलेलं होतं, कारण की बॅक साईडला आणि वरून भरपूर अशी धूळ बसलेली असते टी व्हीवर, त्यामुळे मग ती साईड क्लीन करून घेतलेली होती. टी व्हीला काही मी मध्ये हात लावलेला नव्हता,
स्क्रीनला, कारण की स्क्रीनला आपण जर कोणताही कपडा लावला तर स्क्रीन खराब दिसते. त्यामुळे स्क्रीनला काही मी हात लावलेला नव्हता. आता कूलर वगैरे सगळं पुसून घेत होते मी. सकाळी सकाळी ना अंशू पण स्कूलला गेली होती, शिव पण क्लासला गेलेला होता. मुलं स्कूल आणि क्लासला गेल्यानंतर आहे ना कामे अशी पटापट आवरतात. घरी असली की ताण देणारच, त्यामुळे आहे ना मग मी त्यांना शिवला सकाळी 8:30लाच क्लास असतो आणि 10 वाजता येतो. आणि अंशू सकाळी 8ला स्कूलला गेली का 11 वाजता येते. आणि तो 10 वाजता क्लास आला की लगेच मग त्याला 11 वाजता स्कूल असते. मग 5-5:30लाच घरी येतात. त्यामुळे ना मग दिवसभर त्याचं काही टेन्शन नसतं. मग आला की 1-1.5 तास खेळतो आणि लगेच अभ्यासाला बसतात. मग जेवणाची वेळ होते. त्यामुळे मुलांना असा वेळच सोपे वगैरे सगळं क्लीन, फर्निचर पण क्लीन झालं. त्यानंतर फॅन लावून दिले होते आणि मी इकडे आता आहे ना फरची पुसून घेत होते. तर पोछानेच फरची पुसते. फरचीच्या पाण्यामध्ये ना मीठ आणि गोमूत्र टाकलेलं होतं, कारण की ना निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. त्यामुळे ना मग मीठ टाकतोच आम्ही दरवेळेस फरची पुसताना. तर फरची ना क्लीन करून घेतली होती. सकाळी सकाळी फरची पण क्लीन केली का घर एकदम छान असं फ्रेश वाटायला लागतं. आता थंडीचं वातावरण आहे ना, त्यामुळे कूलर काही लावत नाही, पण मग ते हॉलमध्येच ठेवलेलं असतं. आणि पापड पण इकडे ट्रेमध्ये टाकलेले होते सुकण्यासाठी. तर आता घरातली सगळी कामे आवरली होती आणि मी ना मस्त चहा ठेवलेला होता. आज चहा बिस्किट खायची इच्छा झालेली होती. मस्त गरम गरम चहा आणि बिस्किट. आज मिस्टरांना सकाळी सकाळी पोहे खायची इच्छा झाली होती. मग जयाताई मस्त पोहे करताय. इकडे छान असे पोहे तयार झाले. पोह्यांचा नाश्ता झाला आणि आता आई आहे ना इकडे मस्तपैकी दोडक्याची भाजी करताय, पण आम्हाला काही खायची नाहीये. आईंपुरती आई आणि दादा दोघेच खाणार आहे. जयाताईंना पण नाही आवडत, मला पण नाही आवडत, मिस्टरांना आवडती, पण पोह्यांचा नाश्ता झालाय त्यामुळे जास्त काही कोणाला भूक नाहीये. तर तुमच्यासोबत आज मी आईंची मस्त रेसिपी शेअर करते. आता कोण आलं एवढी घरापर्यंत सेवा. चला चला. तर आई इकडे मस्त आहे ना भाजीला फोडणी देऊन घेत होत्या. तर आईंची एक सवय आहे, आई गॅसवर कधीच भाजीला फोडणी देत नाही. आणि इकडे ना फोडणी देऊन घेत होत्या. आता कढईतलं तेल तापून ती खाली घेऊन मग फोडणी देतात.
आणि लसूण तुम्ही बोलाल की खाली का ठेसला, तर ओटा क्लीन केलेला होता, तर ओट्यावर आम्ही लसूण कायम ठेसतो, क्लीन केलेला असतो त्यामुळे. शून्य टिफिन फिनिश केला. बाप रे, माझी गुडगल आहे गुडगल. आणि सँडल असे घरात घालून येता का? हो, जाय पटकन. चला, आई मस्त इकडे भाजी टाकताय. हळद टाकली आईंनी, लसूण फोडणी दिला, हळद टाकली. गॅसवरून का बरं खाली घेतली कढई? म्हणून का? आमचं लाल तिखट जरा कमी तिखट आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं जास्त वापरतो. तुम्ही थोडं कमी वापरू शकता. 2 चमचे लाल तिखट टाकलंय आईंनी. पाणी आईने इकडे छान अशी दोडक्याची भाजी शिजत टाकलेली होती, तर छान अशी तरंग पण आलेली होती भाजीला. आणि मीठ वगैरे पण टाकून घेत आहे. तर डाळ पण टाकली होती हरभऱ्याची. डाळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. आणि इकडे मीठ आहे ना, आईंना पण हाताचाच अंदाज कळतो, त्यामुळे आईंनी चमच्याने हातावर काढून घेतलेलं होतं. आणि हातानेच मीठ टाकतो आम्ही सगळे, कारण की सगळ्यांना आम्हाला हाताचाच अंदाज आहे. आणि त्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट दळून टाकला होता. तर छान अशी मस्त भाजी तयार झालेली होती इकडे. शुपन स्कूलमधून आली, स्वयंपाक वगैरे झालाय आता आमचा. काय कुकू आलं होतं, अशी घाबरली होती, एवढी घाबरती कुकूला. तर सगळ्यांना आता बोल ना, बाय बाय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत बाय बाय. चला म्हणा, आता आम्ही उद्याचा व्हिडिओ शूट करतो. आम्ही उद्याची व्हिडिओ शूट करतो. हां.